हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज मी इथं बनवत आहे पनीर राईस आणि रोटी. तर पूर्ण थाळी इथं बनवणार आहे आज मी. त्यासाठी इथे मी मैदा घेतला 1 कप. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि थोडासा बेकिंग सोडा, खायचा सोडा आपण यामध्ये टाकणार आहोत. आणि ते इन्ग्रेडियंट्स टाकल्यानंतर दही टाकायचं आहे. तुम्हाला कळालंच असेल मी काय बनवत आहे. तर मी रोटी बनवत आहे याची. आणि दही टाकल्यानंतर आपल्याला हे दह्यासोबत एक जीव करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे मी आता. हे चांगलं मिक्स झाल्यानंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे. थंड पाणी इथे घ्यायचं आहे. थंड पाण्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा डो असा बनवून घ्यायचा आहे. तर किती सुंदर असा डो बनलेला आहे. नंतर थोडंसं पांगवायचं, त्याच्यामध्ये तेल टाकायचं जेणेकरून असं एकदम स्मूथ डो होईल आपला. आता तेल टाकल्यानंतर असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपल्याला हे. आणि आता हे व्यवस्थित डो झालेला आहे. आपल्याला आता याला ना थोड्या वेळासाठी ना असा कपडा टाकायचा आहे. थोड्या वेळासाठी म्हणजे थोड्या वेळ 1 ते 2 तास आपल्याला हे असंच ठेवायचं आहे. कपडा टाकायचा आणि त्याच्यावर एक झाकण ठेवायचं. तर आता इकडे रोटी तर आपण ठेवून दिलेली आहे, म्हणजे पीठ भिजवण्यासाठी. इकडे आता भाजीची प्रिपरेशन करूयात. तर भाजी करण्यासाठी 2 कांदे घेतलेत, त्याची साल काढली आहे आणि असे व्यवस्थित कट करून घेतलेत. आणि 2 कांदे आणि त्याच्यासोबत 1 टोमॅटो पण मी घेतलं आहे. टोमॅटो तुम्ही जास्त घेऊ शकता तुम्हाला आवडत असेल तर, पण मी 1च घेतलेला आहे. 1 टोमॅटो इनफ होतं. आणि टोमॅटो पण असं स्क्वेअरमध्ये 4 फोडी करून कापून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला लगेच कांदा टाकायचा आहे आणि त्याच्यासोबतच टोमॅटोही टाकायचे आहेत. टोमॅटो टाकल्यानंतर आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर ह्याचं माझ्याकडून टोमॅटो कमी झालं आहे म्हणून रेड दिसत नाही आहे. आणि ठीक आहे. तर आता पनीर घेतलं आहे मी. पनीर फ्रेश पनीर आहे. पनीरचे असे स्क्वेअरमध्ये आपल्याला क्यूब्स करून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही जास्त मोठेही करू शकता, बट मी असे मीडियम साईजचे क्यूब्स करून घेतलेले आहेत. तर नंतर इथे वाटाणे, काजू आणि हा सुहानाचा पनीर बटर मसाला मिक्स, हा मसाला मी घेते आहे इथं. नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडेसे काजू टाकायचे आणि शेंगदाणे टाकून आणि पाणी टाकायचं आणि ग्रेव्ही याची बनवून घ्यायची. नंतर मसाले, वाटाणा, रेड चिली पावडर, 2 तमालपत्र, ग्रेव्ही आणि काजूची पेस्ट घ्यायची आहे आपल्याला. आणि आता आपण भाजी करायला सुरुवात करूया. तर आधी मस्त गॅस पेटवून घ्यायचा. नंतर कढाई ठेवायची, त्याच्यामध्ये 2 ते 3 पळी तेल टाकायचं, पनीर टाकायचं. पनीर आपल्याला असं मस्त शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. असं गोल्डन होईपर्यंत आपल्याला पनीर असं परतून घ्यायचं आहे. पनीर असं थंड असल्यामुळे थोडंसं ते तेलात पाणी पण उडतं, कारण की ते पनीर पाणी सोडतं. नंतर आपल्याला काजू टाकायचे. पनीर व्यवस्थित परतल्यावर पनीर काढून घ्यायचं. त्याच कढईत ग्रेव्ही टाकायची. पनीर बघा किती मस्त परतलं आहे. नंतर ग्रेव्ही परतल्यावर आपल्याला तिथे नंतर आपल्याला पनीर मसाला आणि थोडासा रेड चिली पावडर, लाल मसाला टाकायचा आहे. आणि हे असं व्यवस्थित आपल्याला ग्रेव्हीसोबत मिक्स करून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित मिक्स झालं आहे आणि याला असं हळूहळू तेल सुटायला लागलं आहे. नंतर त्याच्यामध्ये 2 असे तेजपत्ता, तमालपत्र म्हणतात, तेच त्यामध्ये टाकलं आहे मी. आणि नंतर असे ग्रीन पीस आपल्याला टाकायचे त्याच्यामध्ये. आणि हे पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर गाईज प्लीज सबस्क्राईब करा. नंतर पनीर टाका. काजू पनीर मिक्स आपली ही भाजी आहे. आणि नंतर जी काजूची पेस्ट केली होती, काजूची पेस्ट टाकली, पाणी टाकलं आणि व्यवस्थित अशी भाजी उकळी यायला ठेवून दिली. तर बघा भाजीला कलर किती सुंदर आला आहे. नंतर मीठ टाकलं, थोडंसं तूपही टाकलेलं आहे. तुम्ही इथं बटर टाकू शकता. नंतर आता इथं राईसचं प्रिपरेशन. तर कढाई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल घातलं आहे आणि 1 ते 2 मग थोडंसं मीठ आणि पाणी घातलं आहे. आणि नंतर उकळी आल्यानंतर तांदूळ टाकून दिलेले आहेत. आता भात शिजतो आहे तोपर्यंत म्हटलं भाजी आणि इथे भात दोन्ही गॅसवर आहे. आणि भाजीला उकळी आली आणि भातालाही उकळी आलेली आहे. भाजी इतकी टेस्टी वास येतो आहे ना. त्याच्यामध्ये मी थोडंसं मलाई टाकलेली आहे आता. नंतर इथं आता रोटीचा डो बघूयात. व्यवस्थित फर्मंट झाला आहे. एकदम आपण ईस्ट टाकतो ना, एकदम तसंच झालेलं आहे.
तर याचे आपण जेवढ्या रोट्या होतील तेवढ्याचे साईजमध्ये गोळे करून घेऊयात. परत एकदा थोडंसं तेल टाकून मऊ मऊ मळून घेतलं आहे मी. तर याच्या 4-5 रोट्या होतील. नंतर असा तवा उलटा ठेवून दिला आहे. तर नंतर ना रोटी घेतली, ती हाताने ट्राय केलं पण हाताने काही होतच नव्हतं. मग म्हटलं बेलण्यानेच करूयात. तर कसत वसत शेप केलायचा आणि त्याच्यावर थोडीशी हवरी टाकली आणि खालून पाणी लावलं आणि अशी ठेवून दिली तव्यावर. बघूयात म्हटलं किती वेळात होती आणि वरतून थोडंसं तेलही लावलं. तर खालून भाजली होती. नंतर मग मी उलटी करून तिला असं भाजलं. फुल गॅस केला आहे, तुम्हाला फ्लेम दिसतच असेल. आणि ती अशी अर्धी निघली पण होती. तेवढ्यात माझा कॅमेराही पडला. आणि नंतर मग बघा रोटी किती सुंदर झालेली आहे. एकदम यम्मी यम्मी रोटी झाली आहे. थोडीशी जळाली पण माझ्याकडून ती. तर जाऊ द्या, रोटी इथे झालेली आहे. तुम्ही नक्की ही रोटी ट्राय करा, कारण की एकदम इझीएस्ट रेसिपी तुम्हाला मी सांगितली आहे. भाजी मस्तपैकी रेडी आहे, भातही रेडी आहे आणि रोट्या पण रेडी आहे. चला तर आता हे सर्व करूयात. किती छान जेवण झालं आहे ना आजचं. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा. तर आता मी सर्वेशला सांगते कशी झाली आहे, तर त्याची आपण रिॲक्शन बघूयात. तर प्लीज तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण घरी एकदा ट्राय करून मला कमेंटमध्ये कळवा. तर सर्वेशची रिॲक्शन तुम्हाला दिसतच असेल. एकदम भारी टेस्टी भाजी झालेली आहे.